जिल्ह्यातल्या नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना आमदार सुहास कांदे आणि अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांच्यामधला वाद शिगेला पोहोचला। मतदानाच्या दिवशी हे दोन्ही उमेदवारांमध्ये जोरदार राडा झाल्याचं बघायला मिळालं। सुहास कांदेंनी समीर भुजबळांना थेट जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप होतोय आणि यावरून नाशिक जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे। बघूया या संदर्भातला एक रिपोर्ट। नांदगाव मतदारसंघातल्या उमेदवारांमधील वाद हा थेट मर्डरची भाषा करण्यापर्यंत पोहोचला। अपक्ष उमेदवार समीर भुजबळ आणि शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदेंच्या गटात जोरदार राडा झाला। आमदार सुहास कांदे यांनी बोलवलेल्या मतदारांची बस भुजबळ समर्थकांनी गाड्या आडव्या लावत अडवली। यानंतर सुहास कांदे तिथे आले असता त्यांनी थेट समीर भुजबळांना तुझा मर्डर फिक्स आहे अशी धमकी दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। हजारो लोक जे आहेत आतमध्ये तिकडे होते आणि म्हणून मी इलेक्शन कमिशन असेल किंवा PI SP सगळ्यांना मी फोन केले आणि त्यांना सांगितलं अशा प्रकारे इथे घडत आहे, त्वरित तुम्ही इकडे या। परंतु सुरुवातीला 2-4 पोलीस आले आणि त्यात जे आहे कांदे तिकडे आले आणि कांदेंनी जे आहे मला अवाच्य भाषेने फार घाणघाण शिव्या दिल्या आणि त्यात मला मारण्याची धमकी की आज तुझं मर्डर फिक्स आहे अशा शब्दात 2-4 वेळा त्यांनी उच्चारलं। त्या PI पण तिकडे असताना तरी सुद्धा त्यांच्यावर ऍक्शन झालेली नाहीये। मी ऍक्च्युली असं समीर भाऊंचं नाव घेऊन नाही धमकी दिली, ते चुकीचं व्हायरल होतंय। माझी मीडियाला विनंती आहे की मी असं नाव घेऊन नाही दिलं। आमचे एक जण मारत होता त्या कामगारांना, म्हणून मी त्याला म्हटलं आहे तो मरून जाईल, त्याचा मर्डर होईल, मारून। नांदगाव मतदारसंघात आमदार सुहास कांदेंनी मतदारांना कोंडून ठेवल्याचा आरोप समीर भुजबळांनी केलाय। यावरून कांदे आणि भुजबळांमध्ये वाद होऊन तणावाची स्थिती निर्माण झाली होती। हा संघर्ष वाढत जाऊन प्रकरण धक्काबुक्कीपर्यंत पोहोचलं। अखेर पोलिसांसह निवडणूक अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतल्यानं वादावर पडदा पडलाय। कांदे आणि भुजबळांमध्ये वाद का पेटला? गुरुकुल शैक्षणिक संस्थेत सुहास कांदेंनी ऊसतोड कामगारांना डांबून ठेवल्याचा समीर भुजबळांचा आरोप। संबंधित मतदार नांदगावातील ऊसतोड मजूर ते एका ठिकाणी जेवणासाठी थांबले होते असं कांदेंचं स्पष्टीकरण। संबंधित मतदारांना घेऊन जाणारी बस ही समीर भुजबळांनी रोखली। काही वेळानं निवडणूक आयोगाचं पथक घटनास्थळी दाखल। निवडणूक आयोगाकडून बसमधील मतदारांची चौकशी आणि बॅगांची तपासणी। बसमधील मतदार नांदगावातील स्थानिक ढेकू गावचे असल्याचं सिद्ध। आम्ही प्रॉपर ढेकूचे, आम्ही मुंबईवरून चाललो आणि ढेकूला चाललोय। आम्ही मतदानासाठी आम्ही सगळे मतदानासाठी चाललोय। आज 3 ते 3.5 तास झाले इथं आम्हाला होल्ड करून ठेवलाय। कोणी पण येतात, समीर भाऊ इथं लेक्चर ठोकत होते। भाई एक्शन पुलिस ले रही है, शांतिपूर्ण तरीके से सब चीज किया जाएगा। जिन्होंने भी किसी की भी गलती पाएगी सबके खिलाफ एक्शन। एकीकडे नांदगावात सुहास कांदे आणि समीर भुजबळांमध्ये राडा झाल्याचं बघायला मिळालं तर दुसरीकडे शेजारच्या येवला मतदारसंघातील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार छगन भुजबळ आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार माणिकराव शिंदे हे सुद्धा आमने सामने आले होते। यावेळी दोघांनी राजकीय वैर बाजूला सारत एकमेकांशी हस्तांदोलन करत अनोखं दर्शन घडवलं। दरम्यान येवल्यातील खरवंडी मतदान केंद्रावर छगन भुजबळ आणि स्थानिक विरोधकांमध्ये वाद रंगला होता। भुजबळांना मतदान केंद्रात जाण्यापासून रोखल्यानं जोरदार बाचाबाची सुद्धा झाली। मी कुठे पण जाऊ शकतो, मग मी त्यांना तेच सांगतो की लवकर या। काही वेळेला काय वरद असतो कोणाचा, काय आमदार म्हणून किंवा काय, आणि त्याच्यामुळे ज्या गोष्टी होतात, मी तुझा मर्डर करेन काय असं सारखा ओरडत होतात, ते सुद्धा TV वाल्यांनी पाहिलं। आता अशी माणसं जे आहेत राजकारणामध्ये आणि विधान भवनामध्ये यायला लागले तर मग काय होणार काय कळत नाही मला। येवल्यात छगन भुजबळ तर शेजारच्या नांदगाव मतदारसंघात समीर भुजबळांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। नांदगावची जागा सुहास कांदेंच्या रूपानं शिंदेच्या शिवसेनेकडे असतानाही महायुतीचे समीर भुजबळ हे राष्ट्रवादीतून बाहेर पडत अपक्ष मैदानात उतरले। त्यामुळे निवडणुकीची घोषणा होताच भुजबळ आणि कांदेंमधील वाद हा टोकाला गेलाय। आता 23 नोव्हेंबरला येवला आणि नांदगाव मतदारसंघात काय निकाल लागणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय। रईस शेख, पुढारी न्यूज, नांदगाव।